मित्रांनो, माझे नाव समीक्षा गजानन पुरी आहे। मी आता 7वी या वर्गामध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा असे आहे। आमच्या शाळेत एक ग्रंथालय राबवण्यात आलेले आहे। त्या ग्रंथालयामध्ये खूप छान छान गोष्टींचे पुस्तकं आहेत। मी हे पुस्तक घेतलेले आहे। या पुस्तकाचे नाव आहे धाडसी आजी। या पुस्तकाचे लेखक आहेत वर्षा गजेंद्र गडकर। या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये। या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे। एक आजी होती, ती आजी खूप ती आजी रोज शेतात जात होती। तर एके दिवशी ती शेतात जात होती तर तिला एक गाढवाचं पिल्लू दिसलं होतं। तर त्या आजीला वाटलं काय तर ती भिवून पळाली। मग एके दिवशी ती आजी ते पिल्लू रोज पाळत होती। तर ती आजी रोज पाळत होती। तर एके दिवशी त्या गाढवाने पिल्ले दिले होते। तर ते पिल्ले ती आजी ते पिल्ले रोज बळत होती। तर रोज गाढव व त्याची पिल्ले रोज शेतात नेत होती। एके दिवशी शेतात नेता एक पिल्लू गायब झालं। तर त्याच्या इथल्या एका चोरानं चोरलं होतं त्याचं पिल्लू। तर त्याला माहीत होतं की आपल्या गावात चोर आहे म्हणून। तर ती गेली त्या घराकडं। तर ते पिल्लू वड्डत होतं। तर आजीनं पाहिलं व म्हणाली, यानं चोरला असेल माझं पिल्लू, इथंच असेल माझं पिल्लू अशी म्हणत त्याच्या घरात गेली। त्याला वाटलं की आपण हिचं पिल्लू चोरला आपण हिचं पिल्लू लपून ठेवावं तर ही आपल्या नावानं वड्डल। म्हणून ती आजी त्याच्या घरात गेली व तिला पिल्लू दिसलं। ते पिल्लू वड्डत होतं। तर ती तितक्यात त्या पिल्ल्याला घेतलं व त्या पिल्ल्याला म्हणाली, त्या चोराला म्हणाली की माझं पिल्लू काहून चोरलं। तर ते चोर म्हणाला की म्या तुझं पिल्लू चोरलं नाही। तर ते चोर दाटून म्हणत होता की म्या तुझं पिल्लू चोरलं नाही, तुझं पिल्लू इकडं आलं होतं आणि मग मला वाटलं की कोणाचं आहे म्हणून म्या पाळायला घेतलं। तर आजी म्हणे, बरा हुशार आहे तू, माझंच तर पिल्लू आहे हे, मी तिकडं नेऊ लागली होती तर त्या चोरून घेतलं व ते चोर त्या आजीनं त्या पोलिसाला बोलवलं व त्या चोराला म्हणाली की तू ही एकदा दोनदा माफी केली पण आता माफ करणार नाही। मग त्या आजीनं चोराला बोलवलं, पोलिसाला बोलवलं। पोलीस म्हणाले, काय ग आजी? तर ती म्हणाली, अरे यानं माझं पिल्लू चोरलं। तर पोलिसाने त्याला पकडून नेल्यावर तो म्हणाला की एकदाचं माफ करा साहेब, माफ करा। तर त्या आजीनं माफ काय केलं नाही। नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं। आजी म्हणाली की हे 1000 खेप माझे काही पण चोरत राहते। आमच्या गावातली मीच नाही तर फक्त दुसरे पण लोकांचं पण काही चोरत राहते, दुसऱ्या लोकांचं पण काही चोरत राहते, म्हणून मी तुला कधीच माफ करणार नाही, ही माझी अपेक्षा आहे। मग त्या चोरानं त्याला नेलं, त्या पोलिसानं त्याला नेलं व त्या पोलीस म्हणाले त्याला की तू काहून चोरतो, मी तुला दोनदा माफ केलं होतं ना, तुला सांगितलं होतं ना शेवटचं माफ करणार नाही म्हणून। तर ते म्हणाला हो। तर मग त्या पोलिसानं हाणलं, पण अशी
कोणाची चुकी या गोष्टीतून आपल्याला मिळते की अशी कोणाची चोरी कधीच करू नये. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.